नाशिकमधून नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात झालाय। अपघातात 7 जण ठार झाल्याची माहिती आहे। मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि एका बालकाचा समावेश आहे। दुचाकी आणि अल्टो कारचा मध्यरात्री अपघात झाला। अल्टो कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये उलटली। नाशिकच्या वणी दिंडोरी रोडवर भीषण अपघात झालाय। खरं तर अल्टो कारच्या राईट साईडला असलेले हे जे चाक आहे हे टायर फुटल्यामुळे या ठिकाणी हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं जात आहे। या सगळ्या अपघातानंतर या अल्टो कार उलटली आणि बाजूला असलेला जो नाला आहे त्या नाल्यामध्ये या ठिकाणी जाऊन पडली आणि त्यानंतर या कारमध्ये असलेले जे प्रवासी होते त्यांचा बुडून या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक असतील आणि संपूर्ण त्यांची जी टीम आहे ती या ठिकाणी खरं तर पोहोचलेली होती। या सगळ्या दरम्यान आपण जर बघितलं तर बाहेरच्या बाजूला नाला आहे आणि या सगळ्या नाल्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ही पोलिसांकडनं पाहणी करण्यात आलेली आहे। आपण पोलीस अधीक्षक आहे त्यांच्याशी बोलूया। सर, या अपघाताच्या पार्श्वभूमीवर काय नेमकी माहिती मिळते, काय सगळ्या या दरम्यान आपण पुढील कारवाई करतो? हा अपघात रात्री उशिरा 12:30च्या दरम्यान नाशिकवरून वणीकडे जाणारे हे कुटुंबीय आहेत। त्याच्यामध्ये जाधव, गांगुर्डे आणि वाघमारे हे कुटुंबीय आणि त्यांचा लहान 2 वर्षाचा मुलगा याच्यासह प्रवास करत होते। अल्टो वाहन आहे। दिंडोरीपासून पुढे आल्यानंतर सरळ रस्ता आहे, चांगला रस्ता आहे, त्यामुळे वाहनाने स्पीड घेतलेला असं दिसतं आहे आणि वाहनाचा उजव्या बाजूचा पुढचा टायर फुटलेला आहे। त्यामुळे ती गाडी अचानकपणे राईट साईडला टर्न झालेली आहे आणि समोरून येणाऱ्या 2 व्हीलरला त्याचा डॅश झालेला आहे आणि शेजारी जे रस्त्याच्या साईडला जे एक नाला आहे त्या नाल्यामध्ये पाणी आहे। त्या पाण्यामध्ये ते वाहन पडल्यामुळे आणि थोड्या वेळासाठी तिथे कुणीही मदत न पोचल्यामुळे साधारणतः नाकातोंडामध्ये पाणी जाऊन अशा स्वरूपाचे त्यांचा मृत्यू झालेला आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं आहे। ड्राउनिंगमुळे मृत्यू आहे असं डॉक्टरांचं सुद्धा प्राथमिकदृष्ट्या मत आहे। त्यांचं ऑफिशियली हे यायचं आहे, रिपोर्ट यायचा आहे, परंतु वाहनांच्या परिस्थितीमुळे हा अपघात झालेला असावा असं साधारणतः सध्या परिस्थिती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय सावळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, दिंडोरी, नाशिक।